एक रंग मैत्रीचा भाग 31. लेखिका वैशाली गुरव, सादर करते एव्ही टॉक्स. मागील भागात आपण पाहिले की मायराचा भाऊ मनीष याला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होता आणि त्याला ती मुलगी पसंत आहे. आणि आता पुढे वरती येऊन मायरा मात्र टेन्शनमध्ये आली होती. तिने हर्षला फोन लावायला घेतला. पाहते तर त्याचा मिस कॉल येऊन गेला होता. तिने लगेच त्याला कॉल लावला, पण आता तो उचलत नव्हता. 9 वाजत आले होते. अदितीला कॉल केला तर तिचा बिझी लागत होता. अरे यार, ती तर बिझी असेल आरवसोबत. मी पण विसरतेच. झोपायचा प्रयत्न करूनही झोप येत नव्हती. त्या कावळ्याशी लग्न करू, त्यापेक्षा लंडनला जाणं बरं होईल. पण मग हर्ष, मी त्याला भेटूही शकणार नाही. 1-2 दिवस नाही, चांगले 2 वर्ष. आणि आदू आरवचे लग्न मिस होईल ते वेगळंच. काय करू? मायरा, तुला तिसराच मार्ग काढायला हवा. पण काय आणि कोणता? आता डोकंही चालत नाहीये. अधूनमधून ती आदितीला फोन लावत होती, पण तिचा एंगेज येत होता. झोपायचा प्रयत्न करून झोपही लागत नव्हती. शेवटी फोनवर व्हिडिओ सॉंग्स लावून ती पाहत बसली. अशीच खूप सारी गाणी पाहता पाहता बराच वेळ गेला असेल. घड्याळात 11:30 होत आले. आता झोपायचं म्हणून पडली, पण एका गाण्याच्या ओळी सतत तोंडात येत होत्या. यार तेरा सुपरस्टार देसी कलाकार, मैं पुत जटदा मानदा निहार. गुणगुणत असताना डोक्यात नवीनच आयडिया आली. येस, मला हे का सुचलं नाही? पटकन जागेवरच उठून बसत ती विचार करू लागली. मी हे घर सोडणार. हर्षसोबत पळून जाऊन लग्न केलं तर? जरा जास्तच होतंय का हे? पण मी तरी काय करू? डॅड ऐकतच नाहीयेत. तिने पुन्हा त्याला फोन लावला आणि 11:30 झालेत हे पाहून लगेचच कट केला. दुसऱ्या क्षणाला तिने खरंच बॅग पॅक करायला घेतलं. तिचे कपडे आणि लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू बॅगमध्ये भरल्या आणि पुन्हा आदितीला कॉल लावला. तेव्हा नेमका तिने उचलला. हॅलो हॅलो, काय ग, झोपली नाहीस अजून? आदिती विचारते. नाही ना यार, मला झोपच येत नाहीये. आणि किती वेळ बोलतेस फोनवर? मी कधीपासून कॉल करते तुला. सॉरी अगं, पण किती वाजलेत पाहिलं का? झोप ना आता. आदिती, तुला माहितीये काय झाले आज? मनीष ब्रोला पाहायला डॅडचे मित्र त्यांच्या फॅमिलीसोबत आले होते. मग काय, मनीष ब्रो सोबत त्यांच्या मुलासाठी त्यांनी मलाही विचारलं. आणि आता डॅड म्हणतायत इथे राहायचं असेल तर त्याच्याशी लग्न करावे लागेल, नाहीतर लंडनला जावे लागेल. मी काय करू? इकडे आड तिकडे विहीर असं झालंय. अगं अंकलना काय झालंय पण हे? बघ ना. म्हणून मी आता एक गोष्ट ठरवली आहे. काय? आता काय ठरवलं आहे? मी बॅग भरली आणि चालले हे घर सोडून. अगं वेडी, पण कुठे जाणार आहेस तू? हर्षकडे. आणखी कोणाकडे? त्याला सांगणार आपण पळून जाऊन लग्न करू. अगं वेडपट, त्याच्याशी आधी बोललीस का? नाही, मला माहीत आहे तो नकोच म्हणेल, म्हणून मी डायरेक्ट त्याच्या घरी जाणार आता. अगं वेडी आहेस का तू? 12 वाजतील आता. मायरा, माझं एकदा ठरलंय, आता मी नाही बदलणार. माझं ऐक मायरा, काहीतरी वेड्यासारखं वागू नको. इतक्या रात्री कशाला बाहेर पडते? एक काय यार, तू पण असं बोलतेस? मला टेन्शन आलंय. मी चाललीये. बरं चल, मी ठेवते आता. उद्या बोलू. बाय.
मायरा माझं ऐक अगं. आदिती पुढे बोलत होती तोपर्यंत मायराने फोन ठेवला देखील आणि फोन सायलेंटवर करून सगळे झोपलेत का याचा मागोसा घेऊ लागली. सगळे झोपलेत याची खात्री करून ती घराबाहेर पडली. आदिती हे सगळं सांगायला आरवला फोन करत होती तर तो बहुतेक झोपला होता. हर्षला फोन केला तर तोही उचलत नव्हता. मायरा आता आणखी काही गोंधळ करू नये याने तिची मात्र झोप उडाली. मायरा स्कूटी घेऊन हर्षच्या घरी आली. बाहेर स्कूटी पार्क केली आणि डोअरजवळ आली. कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज येत होते तशी तिला भीती वाटू लागली. पटकन बॅग सावरत कंटिन्यू डोअरबेल वाजवायला लागली. हर्ष आतमध्ये त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला. त्याचा मोबाईल सायलेंटवर होता. झोपलेल्या त्याला कंटिन्यू बेल वाजण्याचा आवाज आला तसा तो उठला. मोबाईलमध्ये किती वाजलेत पाहिलं तर 12:30 झालेले. इतक्या रात्री कोण आलं असेल? किती इरिटेटिंग आहे हे. कोण अशी बेल वाजवतंय? त्याने अंगात शर्ट चढवला. आरव तर महाबळेश्वरला गेलाय. ओ गॉड. डोळे चोळतच तो खाली येत होता तरी बेल वाजतच होती. त्याने डोअरच्या होलमधून कोण आहे हे पाहायला जाणार तर कोणी दिसतही नव्हतं. नेमकी त्याच वेळी मायरा बेल वाजवायचं थांबवून साईडला जाऊन एखादी खिडकी उघडी आहे का बघत होती. हर्षला गडबड वाटली तशी त्याने आत जाऊन बंदूक आणली. तोपर्यंत पुन्हा डोअरबेल कंटिन्यू वाजू लागली होती. एका हातात बंदूक घेऊन पोज घेत त्याने एका हाताने दार उघडलं आणि समोर बंदूक रोखली. पाहतो तर मायरा. मारणार आहेस का मला? मार मार. मायरा त्याला तशा पोजमध्ये पाहून म्हणाली. अगं तू इथे कशी? इतक्या रात्री काय करतेस इथे? आणि हे बॅग वगैरे काय घेऊन आलीस? आणि अशी डोअरबेल कोणी वाजवतात का, तेही इतक्या रात्री? त्याने तिला हाताला धरून ओढलं आणि दार लावलं. मग किती वेळ लावत होतास दार उघडायला? मी घाबरले होते. एकतर बाहेर कुत्री भुंकत होती. ती डायरेक्ट आत येऊन सोफ्यावर बसत म्हणाली. अगं पण इतक्या रात्री तू इथे कशाला आलीस? मी घर सोडून आले. काय वेड लागलंय का तुला? काय रे, मला पाणी वगैरे विचारायचं सोडून एकावर एक प्रश्न विचारत बसला आहेस. अगं पण मग तू घड्याळ पाहिलंस का? हर्ष, आपण पळून जाऊन लग्न करू. एवढाच एक ऑप्शन आहे आता, असं मला तरी वाटतंय. तो एक बोलत होता आणि ती वेगळंच काही. आणि तिने असा डायरेक्ट लग्नाचा विषय काढला पाहून त्याने भुवया उंचावल्या आणि तिच्याकडे पाहू लागला. काय असा का पाहतो आहेस? मायरा कसं सुचतं तुला? हर्ष, तुला कल्पना नाहीये म्हणून तू असं बोलतोय. डॅडनी मला 2 ऑप्शन दिलेत. एक तर त्या कावळ्याशी लग्न कर, नाहीतर लंडनला तरी जा. सगळी लंडनला जाण्याची तयारी केली त्यांनी. मी काय करू? म्हणून मी हा ऑप्शन निवडला. तुला माझं सगळं चुकीचंच वाटतं. मायरा, मला असं पळून जाऊन नाही करायचंय लग्न. मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला, तेही त्यांनी परवानगी दिल्यानंतर. आणि ती तुला कधीच भेटणार नाही. मायरा, आपलं ठरलं ना, त्यांना आपण दोघांनी समजवायचं आणि तोपर्यंत थांबायला तयार आहे मी. अरे पण ते नाहीत ना. मी नाही करणार हा त्या क्षितिजशी लग्न. आता हा कोण? अरे आहे त्यांच्या मित्राचा मुलगा. ते महत्त्वाचं नाहीये हर्ष. हे चुकीचे आहे ग. ते काही नाही. आत्ताच्या आत्ता मी सोडून येतो तुला घरी. त्याने तिचा हात पकडला आणि तिची बॅग घेऊन डोअरकडे जाऊ लागला. तसा तिने हात सोडवला. अरे काय,
इतक्या रात्री मी कशी आले ते मला माहिती आहे. आणि तू आत्ता या वेळेला पुन्हा माझ्या घरी नेऊन सोडणार आहेस? मी नाही जाणार त्या घरी. आता हेच माझं घर. ती हक्काने म्हणत पुन्हा जाऊन सोफ्यावर बसली. तसं त्याला हसू येऊ लागलं. त्याने डोक्यालाच हात लावला आणि तिच्या शेजारीच दुसऱ्या बाजूला येऊन बसला. आता नक्की काय करायचं? सकाळ झाल्यावर तिला घरी सोडून यावं. काय करू मी या वेड्या मुलीचं? कुठून खूळ शिरलं हे कोण जाणे. पण खरंच ते तिचं लग्न ठरवत असतील तर? तो तिच्याकडेच पाहत विचार करत होता. एवढ्यात तिनेही त्याच्याकडे पाहिलं. काय रे, पाणी तर दे ना. हो. तो किचनमध्ये पाणी आणायला गेला आणि ती जागेवरून उठून वॉशरूमकडे गेली. वॉशरूमचं दार उघडलं तर तिथे पिटुकला उंदीर होता, जो कमोडवर होता. त्याला पाहताच ती जोरात किंचाळली. तो हातातलं पाणी खाली टिपॉयवर ठेवतोय तोच त्याला तिची किंकाळी ऐकू आली. तसा तो काय झालं पाहायला निघणार एवढ्यात ती जोरात धावत आली आणि त्याला बिलगली. ती इतकी जोरात धावत आलेली की तो तिला घेऊन खाली सोफ्यावर पडला. तो खाली आणि ती वर. त्याला त्याही अवस्थेत घट्ट बिलगलेली. अचानक असं काही झाल्याने त्याचीही हृदयाची धडधड वाढलेली. भीतीने त्याला तिने घट्ट पकडलेलं. कितीतरी वेळ तिने त्याला सोडलंच नव्हतं. तिचं डोकं त्याच्या छातीवर होतं. काही वेळाने त्याची स्पंदनेही तिला ऐकू येऊ लागली. तसं तिच्या लक्षात आलं ती अजूनही त्याच्या इतक्या जवळ आहे. मायरा, काय झालं? मला सांगशील का आता? त्याने विचारलं म्हणताच तिने डोकं वर काढून त्याच्याकडे पाहिलं. तिथे उंदीर होता, ती बारीक आवाजात म्हणाली आणि साईडला झाली. तसं त्याला हसू यायला लागलं. उंदीर? अगं त्यासाठी इतक्या जोरात ओरडलीस? काय ग, बिचारा हार्ट अटॅक आला असेल त्याला. मला बघायला हवं त्याला. अरे, तो बिचारा वाटतोय तुला? आणि माझं काय झालं असेल हां? ती सोफ्यावर चढून उभी राहिली. अगं काय झालं असेल? तो केवढा, तू केवढी. तो आज जाता जाताच बोलत होता. अरे काय म्हणायचंय तुला? आणि तुला त्याच्याबद्दल वाटतंय ना? मी घाबरले त्याचं काहीच नाही. ती त्याला तिथूनच आवाज देत होती. अरे रे बिचारा, तुला घाबरून पडला ग आतमध्ये. इव, कसला आहेस रे तू? तुला त्याचीच काळजी ना? अगं मग काय, तू लहान आहेस आकाराने का तो? तो उंदराला फेकून बाहेर आला आणि तिला पुन्हा म्हणाला. आता हेच बघ, तुझ्यासमोर राक्षस आला तर त्याने तुला घाबरावं की तू त्याला घाबरावं? त्या बिचाऱ्याची काय अवस्था झाली असेल. हर्ष, मार खाशील आता? ती म्हणाली आणि तो राहून राहून एकटाच हसत होता. त्याचं ते हसणं पाहून काही वेळ ती रुसून दुसरीकडे पाहत बसलेली. एका क्षणाला दोघांची एकमेकांकडे नजर गेली आणि दोघंही हसू लागले. बरं, एक काम कर, तू चल झोप माझ्या रूममध्ये, मी इथे सोफ्यावर झोपेन. तो तिचा हात पकडून उठला तर ती मात्र त्याच जागेवर बसून राहिली आणि त्याच्याकडे पाहू लागली. काय, चल ना. नको, तू बस ना इथेच. अगं झोप नाही का आली तुला? नाही ना. आणि काय रे, आरव दिसत नाही. मी एवढी जोरात ओरडले, ऐकू गेलं असेल की त्याला? तो नाहीये, महाबळेश्वरला गेलाय. त्याच्या बाबांची तब्येत जरा बरी नव्हती. बापरे, म्हणजे आम्ही दोघंच आहोत या घरात. ओ माय गॉड. ती एकदमच शांत झाली. आता काय बोलावं त्यालाही सुचत नव्हतं.
तो विचार करत पुन्हा सोफ्यावर बसला. काय बोलावं सुचेना. आता असं किती वेळ बसायचं? का सकाळपर्यंत? मनाशी म्हणत त्याने तिच्याकडे पाहिले तर ती हळूच त्याच्याकडे सरकली. त्याला जाणवलं तसा त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. तो दुसरीकडेच पाहत स्वतःच्या हृदयाला सावरत होता. एवढ्यात ती त्याला येऊन चिटकून बसली. त्याच्या हाताला एखाद्या लहान मुलीप्रमाणे विळखा घातला. तसं त्याने तिच्याकडे पाहिले. हर्ष. तो तिच्याकडे पाहत म्हणाला आणि तीही त्याला पाहत खूपच इनोसंटली त्याला म्हणाली, हर्ष, मला खरंच नाही जायचं लंडनला. ना मला लंडनला जायचे ना त्या क्षितिजसोबत लग्न करायचे. हा एकच ऑप्शन आहे. तू प्लीज माझं ऐकणार आहे. डॅड नाही ऐकणार. मला नाही वाटत. तिचे डोळे खूपच केविलवाणे वाटत होते. सगळं त्याच्या मनापर्यंत पोहोचत होतं. पण तो सुद्धा हतबल झालेला. यावर तिला काय बोलावं? तिने पकडलेला हात सोडून त्याने तिला एका हाताने जवळ ओढलं. मायरा, मलाही नाही कळत काय करावं. माझ्यासाठी तरी सोपं आहे का हे? मग घे ना निर्णय पटकन. आता जर नाही घेतलास ना निर्णय तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. हो, पण म्हणून पळून जाऊन? वेडी आहेस का? तुझ्या डॅडना तुझी काळजी वाटते आणि लहानपणापासून त्यांनी तुला वाढवलं असेल. ते त्यांच्या जागेवर पण बरोबर आहेत की नाही? तू असं काही केलंस तर किती वाईट वाटेल त्यांना. आणि मला वाईट वाटतंय त्याचं काय? हर्ष, मला त्यांना दुखवायचं आहे का? पण ते ऐकूनच घेत नाहीत. त्यांनी माझ्यासमोर हाच पर्याय ठेवलाय. मी काय करू? लंडनला पाठवत आहेत ते मला. हर्ष, तुला भेटताही येणार नाहीये. आधी तिचं लग्नही मिस करणार मी. मला खूप त्रास होतोय रे. तिचा आवाज जड झालेला पाहून त्यालाही भरून आलं. मायरा, तिला त्याने घट्ट मिठी मारली. पुढे तिला कसं समजवावं यासाठी तर शब्दच मिळत नव्हते. तिला जावं लागणार या विचाराने त्यालाही असह्य वाटत होतं. पण आता यावर उपाय काय हे काही समजत नव्हतं. मायरा, प्लीज सावर ना स्वतःला. मी उद्या एकदा बोलतो तुझ्या डॅडशी. मग तर झालं. पण त्यांनीच जर एखादा निर्णय घेतला असेल आणि त्यावर ते ठाम असतील तर? म्हणून मी म्हणते ते ऐक ना. थोडा त्रास होईल त्यांना आणि तसंही माझ्याचसाठी हा निर्णय घेत आहेत ना. मग करतील ना नंतर एक्सेप्ट. मायरा, मी उद्या बोलतो एकदा त्यांच्याशी. आणि तरीही ते नाही ऐकले तर? तर तू म्हणशील तसंच करू, ओके? नक्की ना हर्ष? तिने त्याच्या डोळ्यात पाहिले तसे त्याने डोळे मिचकावले आणि हे पाहून तिच्या मनात काहीतरी हलचल झाली. तसं तिने नजर चुकवली. 2 मिनिटे पूर्ण शांतताच पसरली. दोघेही शांत होते. बऱ्याच वेळाने तो म्हणाला, आता तरी जाऊन झोपतेस का? नको, मला इथेच बसायचंय तुझ्यासोबत. ती खाली पाहत म्हणाली आणि तिने त्याचा हात पकडला. तसा तोही तिथेच मागे सोफ्याला टेकून बसला. तर तीही रेलून बसली. अधूनमधून एकमेकांकडे लक्ष जात होतं. तेव्हा दोघंही गोड स्माईल द्यायचे. मध्येच कधीतरी त्यांना झोप लागली. सकाळी हर्षला जाग आली तेव्हा ती त्याला तशीच बिलगून झोपलेली. हळूच साईडला होत त्याने तिला नीट सोफ्यावर झोपवलं आणि तो उठला. तिला असं निरागसपणे झोपलेलं पाहून त्याच्या गालात हसू आलं. तिच्या अंगावर वरून ब्लँकेट आणून ओढलं आणि तो आवरायला गेला.
हर्ष स्वतःचं आवरून किचनमध्ये नाश्ता बनवू लागला. कधीतरी तिला जाग आली तर अंगावर पांघरलेलं ब्लँकेट तिला दिसलं. ते साईडला करून ती किचनमध्ये पाहायला आली तर तो नाश्ता बनविण्यात मग्न होता. काय करतोय तू? तू उठलीस? मी नाश्ता बनवतोय. वाव, म्हणजे मला आज तुझ्या हातचा नाश्ता मिळणार आहे तर, ती म्हणाली. तसा तो हसला. जा ना तू आवर. ती पटकन तयार व्हायला गेली. तो नाश्ता बनवतोय हे फिलिंगच तिला भारी वाटत होतं. गालात स्माईल करत तिला असं वाटत होतं, यार किती मज्जा येईल त्याच्यासोबत राहायला. पटापट आवरून ती बाहेर येते तोपर्यंत तो नाश्ता टेबलवर आणून मांडत होता. एवढ्यात त्याचं लक्ष ब्लँकेटकडे गेलं. अगं, याची घडी कोण घालणार? तू, ती सोफ्यावर बसत म्हणाली. त्याने ब्लँकेटची घडी घातली आणि तिच्या शेजारीच बसला. आणि तू काय करणार आहेस मग? नुसतंच लग्न करायचं का तुला माझ्याशी? तो चेष्टेने म्हणाला. हो, मी फक्त तू केलेला नाश्ता आणि जेवण खाणार. ब्लँकेटची घडी तूच घालायची आणि नाश्ता पण तूच बनवायचा, तेही रोज. दुसरीकडे पाहत मिश्किलपणे हसू लागली. तो मात्र तिच्याकडे पाहत हसत होता. बरं, आता नाश्ता करून घेतेस? मला तुला घरी सोडून पुन्हा जायचं आहे कामावर. ओके, ती म्हणताच तिचा हात पकडून तिला डायनिंग टेबलजवळ आणलं. तिला आणि स्वतःला नाश्ता घेऊन नाश्ता करू लागला. आता निघायचं तर तिच्या जीवावर आलेलं. मनातल्या मनात विचार येत होते, डॅड आता काय रिॲक्ट करणार आहेत, देव जाणे. हर्ष, जायलाच हवं का घरी? मला इथेच राहू दे ना तुझ्यासोबत. मायरा, अगं तू माझ्यासोबतच राहणार आहेस आयुष्यभर. तुझे डॅड तयार तर होऊ दे आधी. काय रे, मला नाही जायचं घरी हर्ष, ती त्याला बिलगली. पुन्हा येण्यासाठी जावं तर लागेल. आणि आत्ता गेल्यावर बोलतो म्हणालो ना मी त्यांच्याशी. ओके, ती साईडला झाली आणि त्याच्याकडे पाहू लागली. तसं त्याने तिचे दोन्ही गाल हातात पकडले आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ती पुन्हा एकदा त्याच्या मिठीत आपोआपच ओढली गेली. काहीच सेकंद झाले असतील ते एकमेकांत हरवले होते. एवढ्यात त्याचा फोन वाजू लागला. तशी पटकन बाजूला होत ती बॅग घेऊन बाहेर निघून गेली. त्याने फोन पाहिला तर तिच्या डॅडचा फोन येत होता. हॅलो, बोला ना सर. मायरा कुठे आहे? काही कल्पना आहे का तुम्हाला? घरात नाहीये ती. ती माझ्याकडे आली आहे काल रात्री. काय? डोंट वरी, मी तिला सोडायला येतोय. ओके गुड. त्यांनी फोनही ठेवला आणि तिच्या घरी गेल्यावर आता आणखी काय होणार आहे या विचाराने मनात भीती चमकून गेली. मोठा श्वास घेऊन तो बाहेर आला. ती कार शेजारी उभी होती. तिला दार उघडून दिलं तशी ती आत बसली. तोही जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला. तिच्याकडे एक नजर टाकली पण ती त्याच्याकडे पाहतही नव्हती. हे पाहून त्याने कार सुरू केली. काहीच वेळात ते तिच्या घरी पोहोचले. हर्ष, माझी स्कूटी राहिली तिथेच. आत्ता आठवलं तुला? डोंट वरी, मी पाठवेन कोणासोबत तरी. थँक्स. चल उतर, का इथेच बसणार आहेस कारमध्ये? हो म्हणाले तर देशील का बसून? मला खरंच जावंसं वाटत नाही घरी. मायरा, आता विचार नको करूस. चल बरं. तिला उतरायला लावून तोही उतरला
आणि दोघंही घरात गेले तर समोर तिचे डॅड जणू त्यांचीच वाट पाहत होते. आलात? गुड. डॅड, ते सॉरी, पण तुम्ही. ती पुढे काही म्हणणार एवढ्यात तिचे डॅड म्हणाले, मायरा, वर तुझ्या रूममध्ये जा. पण डॅड, आम्हाला बोलायचं आहे तुमच्याशी. मी सांगितलं ना वर जा. डॅड पहिल्यांदा चिडून बोलत होते. मायरा, जा ना बाळा, मम्मा समजावत होती. ती तिला तिच्या सोबत घेऊन वर जाऊ लागली. नाईलाजाने ती बॅग घेऊन वरती गेली. सर, मला एकदा बोलायचं होतं तुमच्याशी. हो, मलाही बोलायचं आहे. माझ्या जागेवर एकदा राहून विचार करा तुम्ही. तुमच्या स्वतःच्या आयुष्याची गॅरंटी नसताना तुम्ही तरी दिली असते का तुमची मुलगी एका अशा मुलाला? तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी, प्लीज, तिच्याबद्दल जरा तरी काही वाटत असेल ना तर प्लीज तिच्यापासून दूर राहा. एक बाप म्हणून हात जोडतोय मी. तिचे डॅड हर्षला बोलण्याची संधीही देत नव्हते आणि उलट त्याच्याच पुढे हात जोडत होते, जणू त्याने काही खूप मोठा गुन्हा केलाय. यांच्याकडे बोलून काही अर्थच नाही हे त्याला त्या क्षणाला कळून चुकले. ओके, तुम्हाला असं वाटतंय का की मी दूर राहून ती मला विसरेन? तर ती खोटी समजूत आहे तुमची. तुमच्या हट्टापुढे तुम्ही तिचंच नुकसान करताय. सगळ्यात जास्त त्रास तिला होणार आहे याचा. मी काय सहन करेन. मान्य आहे तुम्ही तिचे वडील आहात, तिची काळजी तुम्हाला आहे. पण मी नव्हतं सांगितलं तिला की घर सोडून ये. ती स्वतः आलेली. मनात आलं तर ती म्हणते तसं तुम्हाला न सांगता तिच्याशी लग्न करून डायरेक्ट आलो असतो. पण ते माझ्या तत्वात बसत नाही. तुम्हाला त्रास नको म्हणून आम्ही विचार करत होतो. वाईट याचं वाटतंय, तिला खूप त्रास होणार आहे याचा. मला कळत नाही तुम्हाला तो का दिसत नाहीये. आय नो तुमच्याशी यावर बोलण्यात काही अर्थच नाही. निघतो मी. तो तिथून निघून गेला. वरून हे सगळं लपून मायराने ऐकलं आणि तिला खूपच वाईट वाटलं की त्याने एवढं बोलूनही त्यांना जराही काहीच वाटलं नाही. ती आत बेडरूममध्ये जाऊन बेडवर पडून रडू लागली. समोर पडलेल्या फोनवर आदितीचे फोन येत होते, पण ते उचलण्याचीही मनस्थिती तिची नव्हती. काहीच वेळाने डॅड तिच्या रूममध्ये आले. ती रडत होती. मायरा, हे जे वागलीस ना तू, खूप चुकीचे वागली आहेस. मला अजिबात आवडलं नाहीये. घर सोडून जायचा निर्णय घेतला तू, म्हणजे आम्ही कोणीच नाही का ग? त्यांच्या बोलण्यावर काही उत्तर देऊन उपयोग नव्हताच. ती शांतपणे बसलेली, पण डोळ्यातून मात्र अखंड आसव गळत होती. मायरा, बस झालं हा आता. मी ना हे आधीच करायला हवं होतं आणि 4 दिवसांनी लंडनला निघायचंय. आता बस झालं. खूप विचार केला तुझा. आणि नाही गेले तर ऐकायचं आहे तुला? आता नीट ऐक. मला माहीत होतं तू अशी ऐकणार नाहीस. ती आदिती आणि आरवमध्ये 8 वर्षांचा फरक आहे. मी बोललो ना तिच्या बाबांशी तर तिचं लग्न असंच मोडेन आरवसोबत. जर तुला वाटत असेल ना तिचं लग्न आरवशी व्हावं तर लंडनला जायचं. काय? डॅड, पण तिचं लग्न मोडायचा काय संबंध आहे तुमचा? आहे ना, माझी मुलगी माझं ऐकतच नाहीये. मग काय करू मी? म्हणून तुम्ही? हो, तू मला असं वागायला भाग पाडत आहेस. डॅड, दिस इज नॉट फेअर. तुम्हाला माझी काळजी वाटत होती इथपर्यंत ठीक होतं, पण तुम्हाला एवढा काय त्रास होतोय हर्षचा? आणि आदिती, तिने काय बिघडवलंय हो?
मी लंडनला जायला तयार आहे डॅड. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला असं वाटत असेल की मी हर्षला विसरावं, तर हे शक्यच नाहीये. आणि हे सगळं मी फक्त आणि फक्त आदितीसाठी करणार. त्या दोघांचे लग्न माझ्यामुळे मी नाही मोडू देणार. मायरा, दॅट्स लाईक माय गुड गर्ल. मी जाऊन करतो बाकीची तयारी. मंडेला तू निघत आहेस, हे फिक्स आहे, विसरू नकोस. म्हणत ते तिथून निघून गेले. तिला मात्र इतकी चीड आली की तिने तिचा फोन जोरात खाली आपटला. तसे त्याचे सगळे पार्ट्स रूमभर विखुरले. तिला मात्र खूप रडू येऊ लागलेलं. त्यात आदितीसोबतही बोलता येणार नाही आता. मायराच्या फोनची पूर्ण वाट लागली होती. आदिती, ती तर माझी जान आहे. तिच्याशी न बोलता राहणं कसं शक्य आहे मला? माझी सोन्यासारखी मैत्रीण, तिच्यापासून का तोडत आहे डॅड मला? पण असं कधी होत नसतं आणि होणारही नाही. आमच्यातील अंतर मैत्रीत दुरावा निर्माण करूच शकणार नाही. आणि मैत्रीत काही फरक पडणार नाही तर हर्षला विसरणं हे तर या जन्मीही शक्य नाही. हे तुम्हाला सिद्ध करून दाखवेल डॅड. जाऊ दे, तिचं लग्न आरवशी होतंय आणि ती आयुष्यभर खुश राहील. माझ्यासाठी आता सध्या तरी हेच महत्त्वाचे आहे. हर्षने कारजवळ येताच जोरात चिडून कारवर हाताची मूठ आपटली. जे काही क्षणात घडलं होतं ते मन काही स्वीकारायला तयार नव्हतं. मायराचा चेहरा सारखाच समोर येत होता. ती 4-4 वेळा म्हणत होती की मला जाऊ वाटत नाहीये. मीच तिला घेऊन गेलो. माझ्यामुळे तिला त्रास होत असेल आता. त्याला स्वतःचाच राग येत होता. एक शेवटचं तिच्या घराकडे नजर टाकली आणि कारमध्ये बसून मनाशी काहीतरी ठरवत तो तिथून निघाला. मायराकडे आता 3च दिवस होते. ती मनाशी काहीतरी ठरवत होती. दुसऱ्या दिवशीच तिला तिचा नवीन फोन मिळाला. पण त्यात ना आदितीचा नंबर होता ना हर्षचा. हर्षने तिला एक कार्ड दिलेलं आठवलं. ते तिने जपून ठेवलं होतं. ते कार्ड शोधून तिने हर्षचा नंबर तिच्या मोबाईलमध्ये फीड केला आणि हर्षला कॉल लावू लागली. तर दी नंबर यू आर ट्राईंग इज स्विच ऑफ असं येत होतं. हर्षने फोन का स्विच ऑफ केला? ओ गॉड, हे काय आता? मला त्याला जाण्या अगोदर एकदा तरी भेटायला हवं. असं नाही करू शकत तो. काही होऊ दे, मी त्याला उद्या भेटणारच. तिने काही गिफ्ट्स घ्यायची ठरवलेली. तिच्या ग्रुपमधील सगळ्या फ्रेंड्ससाठी आणि हर्षसाठीही. हर्षसाठी तिला गिफ्टसोबत एक चिठ्ठी लिहून ठेवायची होती. ती देखील तिने लगेचच लिहायला घेतली आणि लिहून होताच चिठ्ठी फोल्ड करून नीट ठेवून दिली. आणि आदितीला फोन करावा म्हणून तिचा नंबर मागायला ती तिच्या डॅडकडे आली. कारण नंबर जुन्या फोनमध्ये होता. डॅड, मला माझं जुनं कार्ड मिळत नाही. मला आदितीचा नंबर हवा होता. कशाला? मला आदितीचा नंबर हवाय. आता मी तिच्याशी बोलायचंही नाही का? मायरा, मी माझ्या नंबरवरून तिला फोन लावून देतो. जे काही असेल ते माझ्या समोर बोलायचं. का डॅड? आता मला एवढीही स्पेस नाही. तुझ्या भल्यासाठीच म्हणतोय मी मायरा. यात काय भलं आहे डॅड? तुमच्या सांगण्यावरून हर्षने तर फोनही बंद केला. त्यामुळे त्याच्याशी आता बोलणं तर शक्यच नाहीये. पण मला आदितीशी तरी बोलू द्या. मग देतोय ना लावून मी फोन मायरा. माझं एवढंच म्हणणं आहे की जे काही असेल ते माझ्या समोर बोल. डॅड, एवढाही विश्वास नाहीये आता. प्रश्न विश्वासाचा नाहीये मायरा बेटा. माझं फक्त या वेळेस ऐक.
हा घे फोन, लावला आहे तिला. त्यांनी तिला फोन दिला. हॅलो हॅलो, आदिती पलीकडून बोलत होती. हॅलो आदिती, मी मायरा बोलतेय. मायरा, काय? हा कोणाचा नंबर आहे? आणि तुझा फोन का स्विच ऑफ येतोय? सकाळपासून वेड्यासारखे कॉल करते मी. मायरा, तू ठीक आहेस ना? हो आदू, मी ठीक आहे ग. ऐक ना, अगं माझा फोन खराब झालाय, त्यामुळे मला कॉल करता नाही आला. आता डॅडच्या मोबाईलवरून केलाय. मायरा, आता काय ठरवलं आहेस मग तू? रात्री खरंच गेली होती का हर्षकडे? मला कळलं की तो कायमचा मुंबईला निघून चाललाय. काय झालंय? तुमचं भांडण झालंय का? मला काहीच माहीत नाही आदू, आणि मी तुला तेच सांगायला कॉल केलाय. मी एक निर्णय घेतला आहे. आदू, मी परवा लंडनला जातेय. काय? अगं मग माझ्या लग्नालाही तू नसणार? तू हवी आहेस ग मला. असं का ग करतेस मायरा? लग्न झाल्यावर जा ना. अगं फ्लाईट बुक केली आहे आदू. तू कर ना लग्न. माझ्याजवळ काय आहे? मी चांगल्यासाठीच चालली आहे. लवकरच तिथे गेल्यावर कॉल करेन तुला. मायरा, हे अशा पद्धतीने नको व्हायला होतं ग. मला नाही सहन होत. एकदा तरी भेटता आलं असतं. मी येणारच होते ना ग. माझं काही सामान अजून तिथेच आहे. आदू, तू काळजी घे स्वतःची. छान एन्जॉय कर लग्न. माझी काळजी नको करूस. लवकरच भेटेन तुला. बाय. तिने फोन ठेवला, कारण आता तिला रडू आवरतच नव्हतं. डॅडचा फोन तिथेच ठेवून ती धावतच तिच्या रूममध्ये आली आणि डोअर लावलं आणि तिथेच डोअरजवळ अश्रू ढाळत बसली. आधी तिला जाण्यापूर्वी भेटताही येणार नाही आणि कॉलही नाही करता येणार हे तिच्या लक्षात आलं. तसं तिने तिच्यासाठीही एक चिठ्ठी लिहायला घेतली, जी तिला त्या गिफ्टसोबत द्यायची होती. मनातील भावना इतक्या अनावर झालेल्या की नकळत तिने तिच्यासाठी एक कविताच लिहून टाकली. आता खरंच मायराचे डॅड जसे वागत आहेत बरोबर नाही, पण सगळंच कसं मनासारखं होईल ना? कदाचित पुढे छान होण्यासाठी तर नसेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद.